नमस्कार. तर आजच्याला माझी एक तयारी आहे. आम्ही काजू आणल्यात आहे आणि त्याची अगदी मस्त पाकी मी भाजी बनवणार आहे. तर घेतल्यात आहे आता. सागरन दोघच बिराडावे आज. आता पहिल्यांदा धुवून घेते चांगलं. काय काय पिकलं बी इथं. तर सागरला बी खायला देणार आहे, मी पण खाणार आहे. आता सागरन आम्ही दोघं हे काजू कापून खाणार आहे आणि ह्याची बी भाजून खाणार आहे. आणि मग मी करणार आहे आता सुरुवात आपल्या भाजी बनवायला. जागा खायचं ना तुला? ये खायला मग. इथं बस. सागर बी मस्त अशा गप्पा मारतो माझ्या बरं. मला आवडते. आवडतं. पहिल्यांदा बारका कापू आपण. हे खाऊ ना दे. मोठा हा तुला आणू. आपण आता मला घेऊ. मीठ टाकवायचं. मीठ टाकले अगदी चवले भारी लागते त्याला. अजून नको कापाय. कापू ना सगळंच खाणार आहे आपण पण. एक कापून कसं काय लागतंय खाऊ. घे खाई द्या. घे. हा बघ त्यांना. आवाज त्यांना ठेवू का? बर त्यांना नको ठेवा. आपण दोघांनीच नेतो चांगलं चांगलं करून खायचं. काय मला मीठच आवडते. मीठ आवडते ना. आता जरा तेलाचा हात घेणार आहे का तर काजूचा चिक बिब्यासारखा उठतो म्हणून हाताला पण तेल लावून घेणार आहे. म्हणजे शक्यतो उतायची भीती नसती. अशा सगळ्या काजूच्या मी ह्या बिया काढून घेणार आहे आणि कापून दाखवते आणि मग सगळं एकदम तयार करू. आता मिठाचंच भांडे अगदी सरळ मधोमध कापली की अशी बी निघणार. याला गरम पाणी करून नंतर ते शेवटला साल्ट निघणार. अशा कापून घेणार आहे सगळ्या. ही अशी बी निघती. मस्त असं निबार काटूक या घेतलं की बरोबर अलगत त्यातली बी निघती. ह्याच आता त्यातला काजू बाहेर काढून घेणार सगळ्या काजूच्या बिया काढून घेतल्या आणि आता सोलायच्या ताई. भरपूर त्याची टरपाला निघली. एवढं हांडीभर काजू होतं त्याची एवढी टरपाला आणि एवढं त्यातलं आतलं काजू. आता गरम पाणी करायला ठेवले कढईत. जरा कोमटच करणार आहे, लय गरम पण नाही. आणि मग साल्ट काढून घेणार आहे. आणि हे 2 तांबाटी आणि एक कांदा घेतलाय. त्यातले एक तांबाट फोडणीला आणि एक तांबाट वाटणाला. कांदा हे दोघातच एक घेतलाय. कांदा भरपूर मोठा आहे. थोडस नुसतं कोमट होऊन देणार आहे म्हणजे पटपट सोला बी उरकतात ना त्याचा चिक पण निघून जातो गरम पाण्याने. थोडस कोमट करून खाली उतरून घेतलं. थोडं आता भिजून देणार 1-10 मिनिटं. कांदा भाजायला बारीक चिरून घेतला म्हणजे लवकर भाजतो. हारात बी भाजला असता पण मोठाला कांदा असल्यामुळे मग असा चिरूनच भाजणार आहे आता मी. आता चांगली काजू पाण्यात ठेवलेलं 10-15 मिनिटं झाली. सोलून घेते. पाण्यात ठेवल्याच्या नंतर
लगेच त्याचं सालाट निघतंय. कांदा आणि टमाटर चिरून घेतलेले ते वाटायला मी कढई चुलीवर ठेवून घेतली. ती आता भाजून घेणार आहे. वार पण भरपूर सुटलं या. आता पार 4 वाजले ते. सगळं काम उरकून मी तयारी करायला लागली होती. बराच वेळ गेला. थोडस सरपण आणलं परत मी जाऊन. अजून मला वाघरा द्यायच्यात. त्यांना फोन केला होता तर मला म्हणलं लय उशीर लागन. समजा तुला बनव जमन तेवढं बनव आणि जर आलं लवकर तर बनवू मग आपण राहिलेलं असं मानलं ते. मग आता होईल तेवढं मी बनवणार आहे. जरा वाघर पण मला द्यायचे अजून. कांदा चांगला भाजत आला की टमाटर भाजून घेणार आहे त्यात. 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 आल्याचं तुकडं बारीक बारीक ते भाजून घेते. त्यातच सगळं आता हे वाटण तयार करून घेते. आता चांगलं लाल जरद वाटण भाजून घेतलं मी. कांदा टमाटर आलं लसूण आणि इकडं हरात खोबरा भाजलाय त्याला काढून ताटलीत घेतलाय. आणि हे पण वाटण आता उतरून ताटलीत काढून घेणार आहे. आणि वाटण गार होस्तवर जरा वाघर पसरायला जाणार आहे आता मी. ही कोकरी आणि करड वाघरत येत तर ही लवकरच सोडायची. सोडाय का लागतात लवकर तर उड्या मारत्यात खेळत्यात. आता इथं वाघर वर केली की ती आपोआप निघत्यात बाहेर. बाहेर निघली की अशी खेळत्यात. सावली पण चांगली इथं भरपूर. त्याच्यामुळं कोकरा करडाचं पण टेन्शन नाही कोंबड्याचं नाही. दिवसभर कोंबड्याला सावली कोकऱ्याला सावली आणि सागरला पण सावली. सागरला बी जरा जेवाय दिलं. काय खातो बा सागा काय जेवतो? दूधून भात सागर खातोय आता. आणि माझं चाललंय वाघर पसरायचं करड कोकरी सोडायची. आणि करड सोडल्याच्या नंतर अशी खेळत्यात. वाघर जरा पसरून घेतली आता ठोकून घ्यायची. या वाटणाचं भाजून घेतलंय आता ते गार वस्तवर व्हायचं. सागरला जेव्हा दिलं करड सोडली आणि वाघर ठोकायची. आता अशी गोल चौरास वाघर ठोका तळ द्यायला लागतो दररोज. शेतकऱ्याने जसं सांगेन तसा. शेळ्या मिळाल्या वाटत. अगं बाय लवकरच शेळ्या आणल्या. कुठं नेल्या होत्या चाराय? फुगवून आणल्या होय मग? होय. काजूची भाजी कुठपर्यंत आली? निमे निमे झाले अजून महत्वाचे राहिलाय मेन मुद्दे. आता मुद्दा राहिलाय. करू ते मुद्दा आता. हे वाघर देऊन आधी आता वाघर मग ठोकाय. आता मी ठोकाय सुरुवात करणार होती. आता 6 वाजले मग होईन 1 तासात काय तर घेऊ वाघर देऊन आधी. ही ताणी करड आया आल्या बरोबरच आयांना प्यायला लागले. दिवसभर डाजून होती आता मी सोडून घेतली. त्यांनी आता गश ठोकून दिलं आणि मी वाघर देऊन घेतली. पटक्याने देऊन झाली. आता जरी मेंढर आली तरी काय काळजी नाही. झालं ना ठोकून? झाला आता दरवाजा ठेवला पण नाही एवढं. राम द्याला एवढं मोकळं ठेवायचे मेंढर जायला वाट.
आणि शेळ्या इकडं करड पाजून उभ्या राहिल्या त्या आता येड मारत्या त्या आंब्याखाली. दोघांनी दुळकून पटकेने वाघर दिली. एक दिवसापुरता वाढा येऊ. परत उद्या पुढं आता वाघरा हे देऊन घेतल्या आणि वाटाय घेतले. आता आता ते काजू जरा धुवून त्याला पाण्यात सतत ठेवायला लागतात. कापले की दिवसभर कोण कॅमेरामन असतं तू कधीच बनवलं असतं. मग कवाच केलं असतं तयार. पण चालू दुसरी बी कामं वाकडे तिकडे बघायला लागतात. नाही तर एकच करून तरी लय मेहनत याची. त्याला आम्ही फोडलं किती उशीर कापून मग त्याच ते काढायला लय वेळ गेला. पुन्हा ते कापल्याच्या नंतर त्या बियामधनं त्या टरपाल्यातनं काढाय बी टाइम गेला बराच. सागरने काय मदत केली का नाही? जागाने खायची मदत केली. काजू खायची मदत केली व्हायची. होय. हो चुली आता कढई ठेवून घेतली तापायला. काजू तळून घेणार आहे आधी. काजू खायला लयच भारी लागतं तेव्हा. सगळा धर तुला. नाही पाणी. कोणतं आहे? हम्म हम्म. जरा अजून बरंच काळ आम्ही नीट करता करता एवढं नको. खाते. नाही पाणी. दमदी तू आधीच बस. हे जागा थांब. दररोज एका टायमाला एवढं एका माणसाला पाहिजे. कसं काय माणूस होईल? पहिलं खात असतील ना. एवढं नसतं खातो. हा? एका टायमाला म्हणलं तरी एवढं खाते ना असलं कवळं. हे असं कप वरतून घ्यायचं काजू तर आधी दुसरा मटेरियल तळायचा असतो ना. कांदा कुठे असं ना आपलं ते मसाला टमाट कुठे काय त्याच्यामुळे मग हे परातलं जात नाही. म्हणून मग ह्याला आधी चांगलं मस्त असं परतून घ्यायचं जरा. एक भाजल्याच्या नंतर असं त्याची चव वेगळीच असते. जसं शेंगदाणा कच खाल्यावर लागतात उगरी टवानीन तसंच हे पण लागतं. आणि भाजल्यानंतर त्याला जरा चव येते. तस त्याच्यामुळे मग मी हे काजू भाजून घेतलं चांगलं तेल टाकून थोडस. बनवायला भांड ठेवून घेते चुलीवर. तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झालंय. जिरे टाकून घेते. जिरे मोहरी तडतडली की कांदा टाकून घेते. आता आलं लसूण वाटून घेतलेला ते टाकते. ते चांगलं तळून दिलं की लगेच मी टमाटर टाकून घेतलं. ते चांगलं तळत तळत आलं की खडा मसाला टाकून घेते त्यात. एक 4 लवंगा त्या आणि 4 मिरी, एक चक्री फूल आणि थोडीशी दालचिनी होती. तर ते नंतर टाकलं की त्याचा एक वेगळाच वास येतो मस्त असा भाजीला. ते जरा आता त्याच्यात कांद्यात खडा मसाला हलवून घेतला की दुसरा मसाला टाकते. तो घरचा मसाला, कांदा लसूण मसाला येऊ 1 चमचा आणि तो तिखटा प्रमाणे दररोजचा वापरायचा. लाल तिखट पावडर, मिरची पावडर, लाल मिरची पावडर ती अर्धा चमचा,
हळद, गरम मसाला अर्धा चमचा, चांगलं सगळं मसाला तळून घेतला. आता वाटून ठेवलेले ते टाकून घेणार आहे त्याच्यात. मस्त असं मिक्स करून थोडस त्याच्यात मी पाणी ओतून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. आता झाकण ठेवून 1 मिनिट भर चांगलं वाटण ते मटेरियल शिजून देणार आहे. 1 मिनिट भर झाकण ठेवलं होतं. चांगला मस्त मसाला शिजला. आता त्याच्यात मी ते काजू टाकून घेते परातलेले. थोडीशी वरण कोथिंबीर टाकून घेते. आणि मस्त अगदी हलवून घेते. आता एक मी बनवली म्हणजे काजूची उसळच आहे म्हणायचं. आता वर झाकण ठेवून पाणी ओतून घेणार आहे गरम. शक्यतो कोणची भाजी केली तरी त्याच्यात गार पाणी वाटायचं नसतं, का तर गार पाण्याने भाजीची चव बिघडते. मस्त अशी परातलंय. आता काजू त्याच्यात टाकून पण चांगला एक जीव करून घेतला त्या मटेरियलचा आणि काजूचा. आता गरम पाणी त्याच्यात ओतून घेते. एक उसळ म्हणजे आता हे मी शिजाय पुरतच पाणी ओतणार आहे. आपल्याला काजूची जर भाजी बनवायची म्हणलं तर त्याच्यात बटाटा घातला तरी जमत, शेवग्याच्या शेंगा घातल्या तरी जमत्यात, किंवा हे वाल असतात कडू वाल ते घातलं तरी जमतय, मुगाची डाळ घातली तरी जमते. एक वेगळं वेगळं घातलं की वेगळी वेगळी चव कोणत्या बी पदार्थाला. आता दिवसच मावाळलाय, पार अंधार पडायला लागलाय. आता मेंढर बी येते आणि भाजी बी चांगली एक 10 मिनिटं शिजून देणार आहे आणि खाली उतरून घेणार आहे. मस्त अगदी शिस्ती रटरट. कोथिंबीर टाकून आता झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावर.
कोथमीर टाकून जरा गरम गरमच मी हलवून घेते म्हणजे कोथमीरचा वास सगळ्या उसळ मध्ये किंवा त्या भाजी मध्ये मिक्स होईल. अगदी बाणाने मस्त बाकी आजी काजूची भाजी बनवली. अंधार पडायच्या आताच म्हणायचं उरकली. हा किंवा जरा लवकर आणून जरा त्यात उरकलं नाही तर काय मग नाही तर मग उशीर झाला असं तर माझं बी मला बी मग सारखं ते बघ वागत देऊ लागलं जरा तुम्ही. मेंढर वाड्यात घातली आणि मग दळण आणायला गेलो. दळण सकाळचं टाकलं म्हणजे संध्याकाळचं मिळतं दळून. सकाळी लवकरच तुम्हाला दळण करून दिली मग बरं झालं. नाही तर मग आता नेऊन टाकायचं म्हणल्यावर लगेच दळून नाही मिळत. काय होतं इकडं माहितीये का आपलं म्हणजे अशा गावात म्हणलं तर आपलं एकच बाजरीचं दळण बाकी सगळी तांदळाची गव्हाची अशी दळणं असतात. बिचारा म्हणलं बिचारा तापला असं तवाना त्याचं काम त्याला केलंच पाहिजे ना. 3 दगडाचा माळांवर बसलाय कशा बाका. परत बोल. त्याला म्हणतात 3 दगडाचा माळांवर बसलाय कशा बाका. म्हणजे तवा का हुमाने फोन कोणाचा आला काय झालं माझ्या फोनवर. सागड काय चाललंय तुझं कुठे गेलता. आ त्याला लग्नाला जायचे इथं. अगदी मस्त बाकी चुलीवर ही भाकर फुगली. अगदी टमकीतच भाकर फुगली होती. काय म्हणतात सागा अजून तशीच करायची फुगल्यानंतर ती पोळी सारखी होती ना मग भाकर ना. मग खा खर अगदी मस्त बाकी गरमा गरम त्याला हे आजचं काजूचं कालवण किंवा काजूची उसळ म्हणलं तरी चालेल. काय त्याला चिकमन होता वय काय त्याला सांग तेल का तेल लावू पण ते बसतो का तू तुला एवढं नको बस ते काढलं. तर आता बसायचं जेवायला मस्त बाकी. गरम आहे लय कालवण. म्हणे बाई आता मी ऊनच खायला लागतो. हा तो ऊनच खायला लागतो. ऊनच खाते मला नाही ऊन लागत. अगदी एकच नंबर आजचं काजूचं हे कालवण झालंय. कसं काय अर्चना आजचं काजूचं कालवण आहे. एकच नंबर आहे. हा एकच नंबर. मग बा नाही कशी काय काजूची उसळ लय भारी आहे. काजूची उसळ म्हणजे फसत फसत काजू गावला आपल्याला. मेंढर चरत चरत जंगलात गेली म्हणून तिथं पोपट कसं काय दिसतात वर बघायला गेलं तर बाहेर चुनू चुनू खात होतं काजूची बी काढून. सगळं कसं काय लागते. हे काजवण म्हणजे बारी बी झाले आणि एक जणू काय आज निसता सोन्याचा घास खाल्यावानीच म्हणजे खाल्यागत वाटतोय. हे रानातलं रान मेवा. दाजी घर ना आलं ना दाजी पोरे घेऊन मग त्यावेळेस एक दिवस कालवण करायचे दाजीला काजू.